अमरावती शहरात यंदाचा संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव भाविकांसाठी खास आकर्षण ठरत आहे। उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा आणि महाकाल लोक कॉरिडॉरचा भव्य देखावा अमरावतीत साकारण्यात आला असून या देखाव्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। अमरावतीतील संत गजानन महाराज बौद्धिश संघटनेच्या वतीने आयोजित या महोत्सवाची सविस्तर माहिती जाणून घेऊया। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा भव्य आणि मनमोहक देखावा, देवरणकर नगर परिसरात उभारलेला महाकाल लोक कॉरिडॉरचा अप्रतिम प्रतिकृती स्वरूपातील देखावा आणि श्रद्धेने नतमस्तक झालेले शेकडो भाविक। अमरावती येथील संत गजानन महाराज बहुउद्देशीय संघटनेने आयोजित केलेला प्रगट दिन महोत्सव यावर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। गेल्या 14 वर्षांपासून हा उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात असून यंदा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या भव्य देखाव्यामुळे उत्सवाला वेगळीच उंची मिळाली आहे। दररोज सकाळपासून तर रात्रीपर्यंत शेकडो भाविक देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत। आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे पदाधिकारी शुभम शेगोकार यांनी माहिती देताना सांगितले की 30 जानेवारी रोजी सायंकाळी संत व गुरूंच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले। त्याचबरोबर सकाळी संत गजानन महाराजांचा कलश व मूर्तीची अभिषेक पूजा आणि प्रतिष्ठापना विधी पार पडले। सामाजिक कार्यकर्ते लप्पीसेठ जाजोदिया यांनी सांगितले की शुभम शेगोकार याच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 स्वयंसेवक अत्यंत समर्पण भावनेने या संपूर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन करीत आहेत। धार्मिक कार्यक्रमाबरोबरच ही संस्था समाजोपयोगी उपक्रमांवरही भर देते। गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे तसेच दंत तपासणी शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही या महोत्सवात करण्यात येते। उत्सवाची तयारी 3 ते 4 महिने आधीपासूनच सुरू होती असेही आयोजकांनी सांगितले। यावर्षी महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वतः शुभम शेगोकार असून दिलीप पोपट आणि अनिल अग्रवाल हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या दर्शनाचा अनुभव अमरावतीत घेण्याची संधी, श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर संगम असलेला हा प्रगट दिन महोत्सव भाविकांसाठी निश्चितच एक आगळा वेगळा अनुभव ठरत आहे।